इयत्ता 9वीचं जे उपयोजित लेखनामधला एक प्रकार आहे, कथालेखन. हा प्रकार नेमका कसा हाताळायचा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कथालेखन कसं करायचं, याबद्दलचं मार्गदर्शन आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. बघा, उपयोजित लेखन प्रकारामध्ये हा कथालेखन हा जो घटक समाविष्ट करण्यात आला आहे, की तो कशासाठी समाविष्ट करण्यात आला आहे, तर तुमची जी सृजनशीलता आहे, तुम्ही ज्या नवीन-नवीन कल्पना करतात, तुम्ही जी नवनिर्मिती करतात आणि हे सगळं आकलन झाल्यानंतर तुम्ही ते स्वभाषेमध्ये मांडतात. हे सगळं स्वप्रकटीकरण करण्यासाठी तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये कथालेखन हा प्रकार दिलेला आहे. मग हा कथालेखन हा जो प्रकार आहे तो कसा आहे, तर तुम्ही हळू सरावाने तुम्ही कथा लिहू शकतात आणि भविष्यामध्ये एक उत्तम असे कथालेखक तुम्ही होऊ शकता. मग आपण बघा, कथा आपल्याला लहानपणापासूनच आपल्याला कथा आवडतात. अगदी लहानपणापासूनच आपण आपल्या आजीच्या कथा ऐकत आलेलो आहोत. कोणी गोष्ट सांगतोय असं सांगितलं, की आपण ती कान टवकारून आपण त्याची गोष्ट ऐकतो. वर्गामध्येही आपण काय करतो, सरांनी जर सांगितलं, "चला आज आज आपला तास नाहीये, तर आज आपण गोष्ट सांगूया." बघा, गोष्टीचं नाव काढलं, की तुम्ही एकदम असे हरखून जातात. आपल्याला कथा फार आवडतात. मग तो जर का आपण जसं-जसं आपण मोठे होत जातो, तसे कथांचे आपल्याला प्रकार मग आवडायला लागतात. मग साधारणतः मराठी साहित्यामध्ये कथांचे काही प्रकार आहेत. तर काही शौर्य कथा असतात, त्याचबरोबर विज्ञान कथा असतात, बोधकथा असतात, ऐतिहासिक कथा असतात, रूपक कथा असतात, विनोदी कथा असतात. अशा अनेक प्रकारच्या कथा या वेगवेगळ्या प्रकार या कथांचे पडतात. बघा, विनोदी कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पु. ल. देशपांडे. त्यांच्या कथा तुम्ही वाचल्यात की तुम्हाला हसू येतं. दमा मिरासदारांच्या कथा वाचल्या की तुम्हाला हसू येतं. त्याचबरोबर वि. वा. शिरवाडकर गंभीर कथालेखन. बघा, असे हे जे कथांचे जे प्रकार आहेत, आता शौर्य कथा म्हटली की ते वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा काहीतरी शौर्य गाजवायची इच्छा होते. त्याच्यानंतर विज्ञान कथा असते. बघा, भविष्यामध्ये घडलेली घटना तुम्हाला आज त्या विज्ञान कथेतून तुम्हाला वाचायला मिळते. बघा, भविष्यात काय होणार आहे, कशा प्रकारचं जग असणार आहे, त्याचं वर्णन या विज्ञान कथेमध्ये दिलेलं असतं. किंवा त्या भूतकाळामध्ये जातात, टाईम मशीनमध्ये बसलं की भूतकाळात जातात आणि काय काय कलाकारी करतात, हे सगळं या विज्ञान कथेमध्ये असतं. त्याच्यानंतर असे अनेक प्रकार मराठीमध्ये आहेत. ऐतिहासिक कथा आहेत बघा, पौराणिक कथा आहेत. ऐतिहासिक घटनांवरती आधारित शिवाजी महाराजांचा काळ असेल किंवा त्याच्या आधीचा काळ असेल, तर ह्या सगळ्या ऐतिहासिक कथांमध्ये जातात. मग अशा प्रकारे कथालेखनाचे असे प्रमुख असे 6 ते 7 प्रकार आपल्याला सांगता येतील. ते म्हणजे शौर्यकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, बोधकथा, रूपक कथा, विनोदी कथा आणि मला एका विद्यार्थ्यांनी मागे विचारलं होतं, की सर, जातक कथा नावाचा एक प्रकार असतो बघा, जातक कथा. आपल्याला अभ्यासक्रमात नाही तिथं, पण एक माहितीसाठी तुम्ही लक्षात ठेवा, की जातक कथा नावाचा एक प्रकार असतो, की गौतम बुद्धांच्या जीवन चरित्रावरती ज्या कथा आधारलेल्या आहेत त्यांना जातक कथा असं म्हटलेलं आहे. तर आपण त्या गोष्टींकडे आपण थोडंसं बघूया. आणि कथालेखनाचे जे महत्त्वाचे घटक कसे असतात, की कथालेखन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावे लागतात, या गोष्टींकडे आधी आपण जाऊया. की तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कथा सोडवायची, पण मग कथालेखन कसे करावे हेच जर का तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही तो प्रश्न कसा सोडवाल? म्हणून तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कथालेखन हा प्रश्न सोडवण्यासाठी कथालेखन कसं करावं याचं एक नमुना आपण बघणार आहोत. सगळ्यात कथालेखन जर करायचं असेल तर आपल्याकडे काय काय पाहिजे, आपण सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आधी आपण जर समजून घेतले तर कथालेखन कसं करायचं ते आपल्या लक्षात येईल. बघा, कथालेखन करण्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे कथा बीज हवं. बघा, एखादं झाड तुम्हाला जर का मोठं करायचं तर सुरुवात कुठून होते, तर एखाद्या बीजापासून. बघा, चिंचेचं झाड जर का तुम्हाला लावायचं असेल तर डायरेक्ट चिंचेचं झाड तुम्ही इकडनं उचलून तिथे लावतात का? तर नाही. तर त्याच्यासाठी काय लागेल, तर आधी तुम्हाला त्या चिंचेचं बी लागतं, जे आपण त्याला चिंचोका असं म्हणतो. ते बी लागतं. ते बी जमिनीत पेरल्यानंतर त्याचं रोप तयार होतं आणि रोपापासून मग मोठं झाड तयार होतं. तसंच कथेचं सुद्धा आहे. तुम्हाला जर का मोठी कथा लिहायची आहे तर तुम्हाला कथा बीज लागेल. म्हणजे काय कथा बीज म्हणजे काय, तर तुम्हाला कशाबद्दलची कथा लिहायची आहे ते कथेचं बीज तुमच्या मनामध्ये पाहिजे, तेव्हा तुम्ही त्याबद्दलची कथा तुम्ही लिहू शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कथा बीज. त्याच्यानंतर कथा बीज, आता समजा तुम्ही ठरवलं की आता मला ऐतिहासिक कथा लिहायची आहे. म्हणजे तुम्ही आता ठरवले की कथा बीज तुमचं तयार झालं की मला ऐतिहासिक कथा लिहायची. म्हणजे मग आता तुम्हाला असं वाटलं तुम्ही की मला शिवाजी महाराजांवरची कथा लिहायची. म्हणजे तुमची आता कथा बीज तयार झालं की शिवाजी महाराजांवरची कथा तुम्हाला लिहायची. म्हणजे हे जे आहे विषय,
तो म्हणजेच कथाबीज. आता तुम्ही ठरवलं की मला शिवाजी महाराजांवरती कथा लिहायची आहे, तर हे झालं तुमचं कथाबीज, म्हणजे कथाबीज तुमचं तयार झालं. त्याच्यानं मग आता सुरुवात कशी करायची, मग त्याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कथेची सुरुवात कशी करायची. मग आता तुम्हाला शिवाजी महाराजांवरती लिहायचं आहे, मग तुम्ही कुठल्या प्रसंगाने सुरुवात करणार कथेची याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे काय, तर तुम्ही कथा लेखनाची सुरुवात कशी कराल. मग कथा लेखनाची सुरुवात तुम्ही ठरवलं की मला शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला, तेव्हापासून मला पुढची गोष्ट सांगायची आहे, पुढची कथा लिहायची. म्हणजे तुमची कथेची सुरुवात तुम्ही फिक्स केली. मग आता त्या कथेमध्ये कोणत्या कोणत्या घटना आणि स्थळं आहेत ते तुम्हाला सांगावं लागेल. बघा, आता ऐतिहासिक कथा आहेत, तर ऐतिहासिक कथामध्ये तर तुम्हाला त्या त्या काळातल्या घटना आणि त्या त्या काळी जी स्थळं आहेत, बघा त्या काळी कोणते किल्ले असतील, तिथले जे प्रदेश असतील, त्या त्यांची माहिती असणे तुम्हाला माहिती गरजेचं आहे. म्हणजे काय, तर त्या कथेची घटना आणि स्थळं तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो की त्या कथेमध्ये तुम्ही किती पात्र घेणार आहात. पात्र म्हणजे किती, तर मग शिवाजी महाराजांविषयी जर का तुम्हाला लिहायची कथा, तर तुम्ही त्या कथेमध्ये कोणाकोणाला समाविष्ट करणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अफजल खान टाकावं लागेल, त्यानंतर जिजाई टाकावं लागेल, औरंगजेब बादशाह टाकावं लागेल, अनेक मराठी सरदार म्हणजे तुम्हाला किती पात्र तुम्हाला घ्यायची ते ठरवायचं आहे. की तुम्ही एकदम 100-150 पात्र जर घेतली तर मग ते कथा जमणार नाही. पण तुम्हाला मोजकेच जे महत्त्वाचे त्या घटना असतील, त्या घटनांशी संबंधित जे पात्र असतील, त्याच पात्रांना तुम्हाला तिथं टाकावं लागेल. म्हणजे काय, तर पात्र तुम्हाला तिथं घ्यावं लागेल. मग आता तुम्ही तिथे पात्र नियोजन केलं, तर समजा तुम्ही शाहिस्ते खान टाकला. मग तर शाहिस्ते खान टाकल्यानंतर तर त्या पात्रांचे जे स्वभाव विशेष आहे ते तुम्हाला तिथं मांडावं लागतील. बघा, जिजामातेचा जर का तुम्ही तिथं कथेमध्ये जर का समावेश केला असेल, त्या पात्रांमध्ये समावेश केला असेल, तर जिजामातेचा स्वभाव कसा होता ते सांगावं लागेल. औरंगजेबाचा जर का त्या कथेमध्ये समावेश केला असेल, तर औरंगजेबाचा स्वभाव विशेष कसा होता ते सांगावं लागेल. आणि अर्थात शिवाजी महाराजांविषयी तुम्हाला लिहायचं, तुम्हाला शिवाजी महाराजांच्या स्वभावाची वैशिष्ट्य तुम्हाला तिथं कथेमध्ये लिहावं लागतील. मग हे सगळं झाल्यानंतर पुढचं जे पायरी आहे ती म्हणजे पात्रांचा संवाद. आता कथा लिहायला सुरुवात केल्यानंतर ते पात्र एकमेकांशी बोलतात. मग ते जे संवाद लेखन आहे, ते संवाद लेखन सुद्धा आपल्याला तिथं करायचं असतं. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये एक संवाद लेखन नावाचा एक प्रकार असतो, तोही आपण शिकणार आहोत. संवाद लेखन कसं करायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. पण आज आपण फक्त कथा लेखनाकडे बघणार आहोत. तर त्या दोन पात्रांमध्ये संवाद कसा घडतोय, तो संवाद सुद्धा तुम्हाला तिथे लिहायचा आहे. त्याचबरोबर पुढची पायरी आहे ते म्हणजे विषयाला अनुसरून भाषा. तुम्ही जी कथा लिहिताय ती आता ऐतिहासिक कथा आहे, पौराणिक म्हणजे इतिहासाशी संबंधित कथा आहे, शिवाजी महाराजांची कथा आहे. मग त्या कथेमध्ये आजचे शब्द चालणार नाहीत, आजची भाषा चालणार नाही. तर तुम्हाला त्या काळी जशी भाषा बोलली जात असेल त्या भाषेमध्ये ते संवाद लिहावे लागतील. तशा त्या कथेची जी भाषा आहे ती तुम्हाला तशी ठेवावी लागेल. आता तीच कथा जर का तुम्ही विज्ञान कथामधून जर का आली, तर तुम्ही तिथं भविष्यात कशा प्रकारची भाषा बोलली जाईल तसं तुम्ही लिहू शकतात. तुम्ही जर का विनोदी कथा लिहित असाल, तर काय, तर आजची भाषा कशी असते याचं विनोदी रूपांतर तुम्ही, म्हणजे काय, तर कथा लेखनामध्ये भाषेचा संदर्भ म्हणजे तुम्ही ज्या कथा लेखन करणार आहोत त्याच्याशी विषयाशी संदर्भात अनुरूपच अशी भाषा तुमची असली पाहिजे. आणि हे झाल्यानंतर तुमची भाषा झाली, पात्रांचे संवाद झाले, पात्र नियोजन झालं, घटनास्थळ झाले. मग झालं तर कथेचा शेवट कसा तुम्ही करताय ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ती एखादी कथा आता तुम्ही कशी संपवली त्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि हे झाल्यानंतर त्या कथेतून काय बोध तुम्हाला मिळाला, काय संदेश मिळाला, काय मूल्य त्या कथेचं आहे, म्हणजेच काय, तर त्या कथेचं तात्पर्य तुम्हाला लिहायचंय. काय करायचंय, तर त्या कथेचं तात्पर्य लिहायचंय. म्हणजे बघा, एक मुद्दा आपला सुरुवातीला सुटला की कथेची सुरुवात त्या शीर्षकाने करायची असते नेहमी. तुम्ही कोणती कथा लिहिताय तर शीर्षक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा असतो तो म्हणजे तात्पर्य. शीर्षक आणि तात्पर्य यांच्यामध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला बसवावे लागतात. मग आता कथाबीज असतं, मी तुम्हाला पहिलाच मुद्दा सांगितलं की कथाबीज कसं असतं. तर कथाबीज कसं फुलवायचं, तुम्ही कसं तयार करणार कथाबीज, तर कथालेखन हा जो प्रकार आहे हा तुमच्या कल्पकतेवरती आधारित आहे. कथाबीज हे कथाबीजाचा प्राण आहे, कथेचा प्राण आहे. जर का कथाबीजच जर कमकुवत असेल तर मात्र तुमची कथा पुढे फुलणार नाही. म्हणून तुम्हाला जर का जी कथा लिहायची आहे ते कथाबीज तुम्हाला निवडायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी काय काय करावं लागेल, तर तुम्हाला दैनंदिन निरीक्षण करावं लागेल, तुम्हाला भरपूर वाचन करावं लागेल, तुमचे अनुभव, तुमचे सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला घेऊन तुम्हाला ते कथाबीज फुलवावं लागेल.
मग आता बघा, मी तुम्हाला दुसरा मुद्दा सांगितला, ते म्हणजे कथेची रचना कशी करायची, सुरुवात कशी करायची कथेची. तर कथेचे 3 भाग पडतात: प्रारंभ, मध्य आणि शेवट. सुरुवात, मध्यभाग आणि शेवट. अशा प्रकारे तुम्हाला एक कथा लिहायची आहे. मग काय करायचंय, तर तुमच्या कथेची जी सुरुवात आहे, ती कथेची सुरुवात अतिशय आकर्षक हवी. वाक्यांची जी रचना आहे, ती अशी लांब-लांब पल्लेदार वाक्य घेण्याची गरज नाही. पाल्हाळिक वाक्य लावायची गरज नाही. तर तुमची वाक्य लहान-लहान पण आकलनपूर्ण हवी. छोटी-छोटी वाक्य तुम्हाला तिथे लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्ही लिहित असताना पुढे काय होणार आहे, अशी उत्कंठा वाचकाला लागली पाहिजे. म्हणजे जर कथेमध्ये आशयाला काहीतरी वळण दिलं, तर मात्र उत्कंठा वाचकांची वाढते आणि कथा यशस्वी होते. नेहमी कथालेखन हे नेहमी भूतकाळामध्येच करावं. बघा, भूतकाळामध्येच कथालेखन करावं. अशा प्रकारे हा मुद्दा आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, ते म्हणजे कथेतील घटना आणि पात्रे. बघा, तुम्ही कथाबीज निवडलं आणि त्या कथाबीजामध्ये जे पात्र आहेत, ज्या घटना आहेत, त्यातून नंतर तुम्हाला त्याची निवड करावी लागते. का निवड करावी लागते, की त्या घटना आणि पात्रांनुसार मग तुमची कथा पुढे पुढे सरकते. मग तुम्ही जर का शिवाजी महाराजांची कथा लिहिणार असाल ना, तुम्ही जर का आज जळगावचं किंवा मुंबईचं वर्णन तुम्हाला केलं, तर ते चालणार नाही, कारण की ते विषयाला अनुरूप नाही. म्हणजे काय, तर पात्र, घटना आणि स्थळांचा वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन त्यांचं वर्णन करावं. आणि हे वर्णन कसं असावं, तर चित्रदर्शी असावं. ते वर्णन करत असताना, आता तुम्ही किल्ल्यांचं वर्णन करत असाल, तर किल्ल्यांची रचना कशी होती, तिथे कसं जायचे वगैरे वगैरे, ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर, वाचकाच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. अशा प्रकारचं चित्रदर्शी वर्णन तुमचं पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला चौथा मुद्दा सांगितला, ते म्हणजे पात्रांचे स्वभाव विशेष. कथेमध्ये समर्पक असे पात्र तुम्ही आयोजन केलंय, तर त्या पात्रांचे जे स्वभाव विशेष आहे आणि त्यांचे वर्तन असतील, तर ते कसे मांडायचे, की समजा एखाद्या पात्राला जर का राग आला, तर तो काय करतो, तर तुम्ही लिहिणार कसं, की त्या पात्राला राग आला, असं नाही. तर काय लिहिणार, की त्याला राग आला आणि त्याने त्याच्या हाताच्या मुठी कचून आवडल्या. अशा प्रकारची शब्दरचना तुम्हाला तिथे करायची, की राग आला, याचा परिणाम काय होतो, त्याचा स्वभाव रागीट आहे. मग तो काय, तर हाताच्या मुठी अशा करकचून तो दाबल्या आणि जोरात त्यांनी आरोळी मारली, खबरदार. मग संवाद सुद्धा याच्यामध्ये येत आहेत. खबरदार, एक पाऊल पुढे आला तर तलवार इथने खांडोळी करेल. मग अशा प्रकारचे संवाद सुद्धा तुम्हाला तिथे लिहायचे. त्या पात्रांचे स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला तिथे लिहायचे. मग बघा, कथाबीजाला जी भाषा तुम्हाला सांगितली, की भाषा अनुरूप असावी. त्याचबरोबर अलंकारिक शब्द तुम्ही जर का वापरले, अलंकारिक भाषा जर वापरली, तर तुमची कथा अतिशय चांगली वाटते, परिणामकारता वाढते. कथेमध्ये तुम्ही विरामचिन्हांचा वापर करा. त्याचबरोबर तुम्ही जे कथेमध्ये संवाद दिलेले असतात, त्या संवादांना जर का तुम्ही विरामचिन्ह दिली, तर त्याची इफेक्ट जास्त होतो. मग आता समजा एखादा शेतकरी तर शिवाजी महाराजांना भेटायला आलाय, तर तो काही शुद्ध मराठीमध्ये बोलणार नाही, तर तो त्या ग्रामीण मराठीमध्ये बोलेल. मग अशा प्रकारे जे पात्र आहेत, त्यांच्या तोंडी त्यांच्या गरजेनुसार, मग ते ग्रामीण असेल किंवा बोलीभाषेमध्ये ते बोलत असतील, त्याचा वापर सुद्धा तुम्ही कथेमध्ये करायला पाहिजे. त्याचबरोबर कथेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार, म्हणी यांचा सुद्धा वापर तुम्ही तिथं केला पाहिजे. मग आता हे झाल्यानंतर शीर्षक काय द्यायचं कथेला, तर मग आपण जे कथेचा संपूर्ण आशय आहे, मूल्य किंवा संदेश, हे सगळं हे व्यक्त करणारे शीर्षक असावे. त्याला संबंधितच असं शीर्षक असावं. कथेतून मिळणारा संदेश, मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय यांचा तात्पर्य म्हणून तुम्ही ते खाली लिहू शकतात. बघा, त्या कथेतून तुम्हाला कोणता संदेश मिळाला किंवा कोणतं मूल्य तुम्हाला त्या कथेतून दिसतंय, हे तुम्हाला तात्पर्यामध्ये लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे ही कथा तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे बघा, कथालेखन हा पूर्णतः सृजनशील कल्पकतेवरती आधारित आहे. कथाबीज विस्तारासाठी अपूर्ण कथा पूर्ण करण्याचा एक वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एक कथा दिली जाते आणि तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये सांगितलं जातं, की ही कथा पूर्ण करा. पहिले 2 पॅरेग्राफ दिले असतात किंवा 1 पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्या खाली तुम्हाला ती कथा पूर्ण करायची असते. मग तुम्ही ते 2 पॅरेग्राफ वाचून तुम्ही त्या आशय लक्षात घ्यायचा आहे, कोणकोणती पात्र आहेत ते लक्षात घ्यायचं आहे आणि काय घडेल आपल्या मनाने तिथं ती कथा पूर्ण करायची असते. मग तुमच्या या सृजनशीलतेला किंवा कल्पकतेला किंवा तुमच्या निरीक्षणाला, तुमच्या कल्पनेला तुम्ही तुमच्या पद्धतीने अभिव्यक्त करू शकतात. मग जर समजा एखादी कथा तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिली, लबाड लांडगा, आणि छोटीशी ओढ दिली, की 1-2 पॅरेग्राफ दिला, की एक लांडगा जंगलामध्ये गेला
त्या निळ्या हौदामध्ये पडला आणि तिथं सोडून दिलं, टिंब 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 करून दिलं. मग पुढची कथा तुम्ही तुमच्या कल्पनेने फुलवायची, की नंतर पुढे काय झालं असेल आणि नंतर मग कशी त्याची फजिती झाली असेल. मग हे तुम्ही स्वतः तुम्हाला मांडायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला स्वतः कल्पना करायची आणि तुमची सृजनशीलता वाढवायची. अशा प्रकारे हे कथालेखन कसं करायचं आजच्या तासिकेमध्ये आपण आज हे बघितलेलं आहे. तर कथालेखन ही जी मुद्दा आहे तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कदाचित असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कथाबीजावरून कथालेखन करा. फक्त एक ओळ दिलेली असेल, कथाबीज दिलेलं असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला कथालेखन करायचं असतं. किंवा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये त्या कथेचे मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला ती कथा लिहावी लागते. किंवा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये काही शब्द दिले जातात, त्या शब्दांवरतून तुम्हाला कथा लिहावी लागते. आणि तुम्हाला आताच सांगितलं, की कदाचित नाही तर मग काय करतात, की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कथेची सुरुवात दिलेली असते, तुम्हाला शेवट लिहावा लागतो. किंवा कधी-कधी कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला काय करतात, की आधी तुम्हाला कथेचा शेवट देतात आणि काय सांगतात, कथेची सुरुवात लिहा. म्हणजे हा प्रकार अशा प्रकारे कृतीपत्रिकेमध्ये येतो. अशा प्रकारे हे 4-5 प्रकाराने हा प्रश्न तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला जातो आणि हा प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त तुम्ही तुमच्या कल्पनेला, सृजनशीलतेला वाव तुम्ही जर का दिला, तर हा प्रश्न तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. म्हणून हा कथालेखन हा प्रकार आज आपण बघितलेला आहे. याविषयी तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला जरूर कळवा. आणि आज आपण आपल्या हा कथालेखनाचा ही तासिका आपण इथंच थांबूया. पुन्हा पुढच्या तासिकेला एक नवीन मुद्दा घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत थांबूया.